मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये आता मराठी बोलणं अनिवार्य आहे। मराठी भाषेमध्ये बोलण्याबद्दल दर्शनी भागामध्ये फलकही लावावा लागणार आहे। शासकीय कार्यालयातील संगणकावरच्या कळ फलक सुद्धा आता मराठी भाषेतच असणार आहे। मराठी भाषेचा वापर करायला नकार देणाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, हा एक खूप मोठा महत्त्वाचा निर्णय आता घेतला गेलेला आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? निश्चित अजिंक्य, एकंदरीत मराठी भाषेसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल। सातत्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवरती मराठी द्वेषी असल्याचा आरोप महाविकास आघाडी विशेषतः ठाकरे गटाकडून करण्यात येत होता। मात्र आता या संदर्भातील ज्या शिफारशी होत्या त्यांच्या अंमलबजावणीचा आदेश आहे तो फडणवीस सरकारने काढलेला आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व शासकीय असतील किंवा निमशासकीय असतील, इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालय असतील, या कार्यालयांमधील सर्व जे सूचना आहेत, नामफलक आहेत, इतकंच नाही तर त्यांचे व्यवहारही आता मराठी भाषेत करावे लागणार आहेत। इतकंच नाही तर या संदर्भातील काही तुम्हाला निवेदन द्यायचं असेल किंवा कुठल्याही सूचना लावायच्या असतील, कुठल्याही नामफलकावरती सूचना द्यायच्या असतील तर हे सर्व जो व्यवहार आहे, हा सर्व कामकाज आहे ते आता मराठी भाषेत करावं लागणार आहे। आणि जे अधिकारी कर्मचारी या मराठी भाषेमध्ये कामकाज करण्यास नकार देतील त्यांच्या विरोधात नागरिकांना तक्रार करता येईल, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। इतकंच नाही तर फक्त महाराष्ट्रातील या कार्यालयांपुरतं हा आदेश मर्यादित नसून जी केंद्र सरकारची राज्यातली कार्यालय आहेत, ज्या बँका आहेत, त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला कुठलंही निवेदन द्यायचं असेल किंवा कुठलीही माहिती हवी असेल तर आता हा सर्व कामकाज आहे मराठीमध्ये होणार आहे। याचं कारण पुढील 25 वर्षामध्ये मराठी भाषा ही ज्ञान भाषेसहित रोजगाराची भाषाही व्हावी अशी राज्य शासनाची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।